सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर पोलीस भरती 2024-25 साठी 11 फेब्रुवारीपासून फिजिकल सुरू होते. काही जिल्ह्यांचं 16 तारखेपासूनचं टाइम टेबल सुद्धा आलेलं आहे आणि बाकीचे उर्वरित जे काही जिल्हे घटक असतील ते येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये सुरू होऊन जातील. म्हणजे त्यानंतरच्या 11 तारखेच्या 5-6 दिवसानंतर असं म्हणायचं थोडक्यात. तर शेवटच्या टप्प्यामध्ये वर्दी कोणाची हा एक विषय खूप महत्वाचा आहे की वर्दी कोणाला भेटणार आणि या वर्दीवरती किंवा हक्क कोणाचा असणार हा एक विषय. व्हिडिओ शेवटून बघायचा आहे कारण की अतिशय महत्वाचा विषय असतो. शेवटचे 4 दिवस 5 दिवस किंवा पुढे लेखी होऊपर्यंत कशा पद्धतीनं बिहेव करायचं, कशा पद्धतीनं आपला फोकस असला पाहिजे, टार्गेट असलं पाहिजे आणि काय करायचं, थोडक्यात त्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता करणार आहोत. सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे 15,631 जागा प्लस 1,062 जागा मुंबई पोलीससाठी असं मिळून जवळजवळ 16,500 दरम्यान ही पोलीस भरती. एकंदरीत आलेले अर्ज 16,52,000 प्लस अर्ज या स्पर्धेसाठी आलेत आणि पाठीमागे सांगितलं त्या पद्धतीनं जवळजवळ 16,35,000 36,000च्या दरम्यान 38,000 दरम्यान जे काही मुलं मुली असतील ह्या स्पर्धेतनं बाद होणार आहेत आणि ही सगळी गर्दी पुढच्या पोलीस भरतीची वाट बघणार आहेत. आणि मग त्यावेळीची सुद्धा मुलं मुली जे 12वी पास होतील अशातले जेवढे काय होतील त्यातले 20% 30% तर मुलं परत येऊन होतील आणि त्यावेळीची कॉम्पिटिशन ही बघायला गेलं तर कमीत कमी जागा 9-10 हजार असतील आणि एकंदरीत अर्ज असतील 18 लाखच्या दरम्यान. सो ही जी स्पर्धा आहे ती दिवसागणित वाढत जाणार हे मात्र नक्कीच. सो अशा पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये ही वर्दी कोणाची असणार आहे तर जो सातत्याने प्रयत्न करेल, लेखीपर्यंत सांगतोय अक्षरशः, आता नाही की फिजिकल मारले आणि झाला विषय असं काही नसतं. कारण की सगळा विषय लेखीपर्यंत असतो. फिजिकल हे बहुतांश मुलामुलींचे बसतात पण लेखीला काही मुलं हे कमी पडतात, लक्षात ठेवा. सो वारंवार सांगतोय की आताच्या घडीला स्वतःला एवढं मोटिवेट करा की न जमणाऱ्या सुद्धा सगळ्या गोष्टी जमून जातात. फक्त एक गोष्ट करा की सोबत कोण आहे बघा. सध्या प्रॅक्टिससाठी असेल, अभ्यासासाठी असेल किंवा जे काही टार्गेट सक्सेस अचीव्ह करण्यापर्यंत असेल तो कशा पद्धतीने आहे बघा. कदाचित तो ग्राउंडवर तुम्हाला खचवत असेल, तो तुमच्यासोबत विरोधक म्हणून सुद्धा असेल पण तुम्हाला तो दिसून येत नसेल. ह्या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत असतात कारण की पाठीमागच्या काही दगाफटका एवढे झाल्यात काही मुलांच्या बाबतीत असतोय अक्षरशः शेवटपर्यंत माहित पण नव्हतं की तो आपला दुश्मन होता. म्हणून सांगतोय ग्राउंडवर असताना तुम्ही कोणासोबत आहेत बघा आणि काय करलाय बघा, कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू आहे बघा, जे कोच आहेत त्याच्यासोबत प्रामाणिक आहे का बघा, तुमची जे प्रॅक्टिस करण्याची पद्धती असतील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये हार्डवर्क असेल हे करावेच लागेल कारण की अजून ग्राउंडच्या काही तारखा ज्या आहेत घटकांच्या त्या अजून डेट आलेल्या नाहीत आणि ज्या डेट येतील त्या दिवशी नंतर आपले तारीख किती येतील आणि मग आपण कसं टाइम मॅनेजमेंट करायचं हे कोच सोबत गुरुसोबत बोलून तुम्हाला करायला पाहिजे. आता 11 तारखेला 12 तारखेला सुद्धा फिजिकल आहे पण काही मुलांचं माइंडसेट नाही आहे. काही मुलांनी वर्ष 1.5 वर्ष प्रॅक्टिस केलेला आहे. आता त्यांचा फिजिकल 42, 44, 46, 47 पण होतो पण भीती वाटते आणि मग स्कोर कमी येतो आणि मग तुम्ही पाठीमागं पडताय, लक्षात ठेवा. सो असं न होता तुम्हाला आत्ताच्या घडीला जेवढं अपडेट राहता येईल तेवढं अपडेट राहा, जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहा. कारण की सगळेच घाबरतात. असं नाही की भरतीला जातोय आणि भीत नाही अजिबात, असं कोणीच नसतं. थोडी का विना भीती असतेच. 5%, 10%, 15%, 20%, 50% जे काय असेल ते तुमच्यावरती असेल. नवीन मुलं सुद्धा काही येतात आणि वर्दी घेऊन जातात पण 4-4, 5-5, 6-6, 7-7 वेळा भरतीतून सुद्धा पोरं भरती होत नाही. ह्या दोघांमध्ये फरक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सांगतोय की ज्यांचं वय वाढत चाललंय अशा मुला मुलींनी आता ही शेवटची भरती म्हणून उतरायचं मैदानात, शेवटची भरती म्हणून सांगतोय. यानंतर परत मैदानात पाऊल ठेवायचं नाही आणि ठेवला तर वर्दीवरतीच यायचं आहे, लक्षात ठेवायचं. समजते का म्हणतोय. सो शेवटच्या काही दिवसांमध्ये जे काही फिजिकल असेल ते फिजिकल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. आता काही मुलांचं पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड होऊन जातं आणि मग ज्या काही मुलांचं शेवटच्या टप्प्यामध्ये ग्राउंड होतं आणि मग मुलांना असं वाटतं की पहिल्या टप्प्यातले की अजून वेळ भरपूर आहे, आपल्याकडे 15 दिवस आहेत, 20 दिवस आहेत, 25 दिवस आहेत, 30 दिवस आहेत, 1 महिना आहे, 1.5 महिना आहे, ह्यो सांगतोय त्यो सांगतोय हा, अशा पद्धतीने करून 1.5 महिने पुढचे असेच घालवतात आणि मग अचानक लेखीची बातमी येते आणि मग पहिला बसणं जो फिजिकल झाला त्याला वेळ एवढा मिळतो लेखीसाठी की तो दुर्लक्ष करून स्वतःची सीट घालवतोय. लक्षात ठेवा, एक दिवस 1 सेकंड इथं वर्दीसाठी खूप महत्वाचा असतोय. ग्राउंडवर सुद्धा असताना आल्यापासून प्रॉपर वॉर्मअप पासून ते बाहेर कूलडाऊन होईपर्यंत तुम्ही जात असताना प्रॉपर नियोजनबद्ध कार्यक्रम करा. फिजिकलच्या बाबतीत सांगतोय आणि लेखीला जेवढं पिरियड तुम्ही बसता अभ्यासासाठी तेवढा पिरियड लक्षात ठेवायचं, गाजवता आला पाहिजे. काय पण करून पॉझिटिव्हिटी ठेवा. मगापासून सांगतोय निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. तर आणि तर हे यश तुमच्या पदरात पडणार, लक्षात ठेवा. नसेल तर मग तुमचं खूप अवघड होणार. वेटिंगला मात्र पडू नका. एक वेळ पोलीस भरतीनं बाद व्हा पण वेटिंगला पडू नका कारण की ते ना झोपू देते ना उठू देते.
ना काही करू देत नाही, लक्षात ठेवा. कारण की 2021च्या पोलीस भरतीमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातील 8,000 मुलं ही वेटिंगला होती आणि त्या मुलांना न्याय देण्याचा कार्यक्रम आपण केलेला होता. त्यावेळी जवळजवळ 7 ते 8 महिने आपण पूर्ण महाराष्ट्रभर हिंडलेलो होतो. त्या मुलांसोबत त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केलेला होता. मुंबई धडकलेली होती. सगळ्या गोष्टी आपण केलेल्या होत्या. सो एकदा जर तुम्ही वेटिंगला पडला तर तुम्हाला कोणी विचारत नाहीत. घरात बसून मेसेज करायला भरपूर जण असतात, पण तिथं लढायला 30-40-50 जण येतात आणि हळूहळू तो आकडा कमी होतोय आणि मग न्याय तर न्याय गेला तर विषय वेगळाच विषय असतोय. सो आता सांगतोय की वय राहणार आहे म्हणून खचू नका, 1-2 मार्क जास्त पाडा. कारण की समान मार्क झाले तर तुम्हाला एज फॅक्टर वगैरे सगळ्या माहीतच आहेत. त्या गोष्टींचा सगळा विचार करा. शेवटच्या दिवसामध्ये आपण कशासाठी ह्या वर्दीचा नाद पकडलाय, ते नाद सगळे डोक्यात ठेवा. काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, आपली परिस्थिती असेल, आपला कोचचे गेले किती महिने तुमच्यासाठी संघर्ष असेल, तुमचा वैयक्तिक संघर्ष असेल, हा सगळा ह्या एका मिनिटच्या फायनल मिनिटच्या यशानंतर पुसला जातोय, लक्षात ठेवायचं. एवढी मोठी ताकद ह्या पोलीस भरतीमध्ये आहे, या वर्दीमध्ये आहे. सो लक्षात ठेवा, यावेळी काय पण करा आणि वर्दीवरती या. गेल्या वेळीचं राजकारण बघा, पोलीस भरतीतलं कशा पद्धतीने काय काय झालेलं होतं, हिस्ट्री बघा, आपली कास्ट कोणती, फिजिकलला कट ऑफ किती लागलेला होता, त्यावेळी कॉम्पिटिशन किती होती, त्यावेळीची परिस्थिती, वातावरण काय होतं, ह्यावेळीचं वातावरण कशा पद्धतीने आहे, फिजिकलला किती घेतला पाहिजे, जो सेफ स्कोर असेल, लेखीला किती पाडावं लागतील याचा विचार करा. आणि आतापासून अजूनही सांगतोय, सुरू केलं नसेल तर लवकर लवकर लेखीचा सुद्धा अभ्यास चालू करा. कारण की शेवटी त्यालाच वर्दी होते जो सातत्यानं आणि आत्मविश्वासानं सामोरं जातोय, ज्याला खरंच सांगतोय की आपल्या पूर्ण परिस्थिती बदलायची असेल अशा मुलामुलींनाच ही वर्दी भेटते, लक्षात ठेवा. शेवटी एकच सांगतोय की कोण कोणाचं नाही, लक्षात ठेवा बाबांनो. जोपर्यंत मोठमोठ्या वयानं तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. आता ग्राउंडवरती मी लहान आहे, पुढची भरती बघूया, हा अनुभवासाठी चाललोय, असा काय डोक्यामध्ये पकडू नका. कारण की पुढची भरती 2027ला पडणार आणि त्या जागा तुटपुंजा असणार. त्यावेळी कॉम्पिटिशन वाढलेले असणार आहे. सरासरी रेशो बघायला गेलं तर 100-150 प्लस एका वर्दीसाठी मुलं मुली असणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात ठेवून तुम्हाला ह्या पोलीस भरतीची तयारी करायची आहे आणि तुम्हाला ह्या वर्दीमध्ये उतरायचं, लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट काही बिहेव आहे की तू 1-2 वर्ष प्रॅक्टिस करतोयस आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काही मुलं शॉर्टकट वापरतात. ह्याच्यामध्ये भरपूर काही आहे. मग ते स्टेरॉइड असेल, पावडर असतील किंवा इतर काही घटक आहेत, ते कॉपी शूज असतील, जम्पिंग, पंपिंग, टम्पिंग, काय काय लय काय काय विषय आहे. आणि त्यानंतर मग चांगले चांगले कपडे असतील, शूज असतील, ब्रँडेड काय असतं, ते सगळं अजिबात काय उपयोग नाही. तुमच्या मसल्समध्ये एवढी ताकद आहे ना, त्याच्यासमोर काही टिकू शकत नाही. त्यासमोर सगळं झुरायला, लक्षात ठेवा. त्यामुळं ग्राउंडवर उतरल्यानंतर प्रतिस्पर्धी फक्त तयारीनं आलाय म्हणून घाबरून जाऊ नका. तुमच्यामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे, लक्षात ठेवा. कारण की तुम्ही ग्राउंडवरती काळ गाजवला, लक्षात ठेवा. त्यांनी गाजवलेला नाही म्हणून तर त्यांना शॉर्टकट वापरू लागतोय आणि मग शॉर्टकटचे मार्ग हे शॉर्टमध्ये कट करतात, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये एवढी मोठी ताकद नसते नसते नसते, लक्षात ठेवा. त्यामुळे पेटून उठा. यावेळी खरंच सांगतोय, काय पण करा. ग्राउंडला जायच्या आधी अशी मेंटॅलिटी करा की जाऊन 40, 42, 44, 46 जेवढा जमेल तेवढा स्कोर मी करणार म्हणजे करणार, त्यावेळी सोडणार नाही. गोळा जरा कमी पडत असेल तर लक्षात ठेवा, जरा जरा मीटरमध्ये सुद्धा 1-2, 1-2, 3-3 मार्क जातात. त्यामुळं पहिला जर गोळा तुम्हाला 12 मार्कचा पडत असेल, जरासा किंचित फरक असेल तर दुसऱ्या गोळ्याला एवढी ताकद लावा. पाठीमागच्या आई बाबाचे कष्ट आठवा, पाठीमागच्या गुरुचे, कोचचे कष्ट आठवा आणि एवढी ताकद लावा की तो गोळा आउटापच गेला पाहिजे, आउटापच गेला पाहिजे. जरी 3 मार्क प्लस झाले तर 36 मुली जाग्यावरती मागे पडल्या, 36 मुलं जाग्यावरती मागे पडले. एवढी मोठी ताकद त्या गोळ्यामध्ये आहे, त्या पॉवरमध्ये, त्या सेकंड थ्रोमध्ये, लक्षात ठेवायचं. त्यामुळे थ्रोवरनं हा गोळा कशा पद्धतीने थ्रो करायचा किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला होम ग्राउंडला चांगला गोळा जात होता आणि जात नसेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी आठवा की रात्रीचा दिवस आणि गेले पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा गाजवलेला व्यक्ती तुमच्या सोबत होतोय. या गोष्टींची आठवण करा. किंवा वैयक्तिक तू असशील भिजत पावसात, वैयक्तिक तू असशील उन्हाळ्यात, तर 100% लक्षात ठेव, ती झळ लागली पाहिजे ह्या विरोधकांना. ज्यावेळी तू जिंकशील त्यावेळीच हे सक्सेस होणार आहे, लक्षात ठेवायचं. नसेल तर विरोधक अजून पेटून उठतील आणि म्हणतील, अरे बास कर बाबा, तू काय करणार नाहीस. लक्षात ठेव, त्यांच्या तोबाडावरती एक चपराक मारायची आहे आणि फक्त ह्या एका विजयानेच त्यांना मारली पाहिजे. सो काय पण कर, यावेळी चौकात बॅनर लागलेच पाहिजे आणि ज्याची अवकात नव्हती ती तुम्हाला सलाम ठोकलाच पाहिजे, लक्षात ठेवायचं. कारण की तुझ्यामध्ये खूप मोठी ताकद आहे, हे दाखवून दे तू या जगाला, तू ह्या महाराष्ट्राला आणि ह्या वर्दीला. समजलं का म्हणतोय? कारण की एक वर्दी समोर आहे, 70-80 मुलं त्याला ओढायला लागलेली आहेत आणि तूही त्या स्पर्धेमध्ये आहेस, लक्षात ठेवायचं. आणि मग 70 मधली 10 मुलं लेखीसाठी जातील आणि लेखीमधून एक मुलगा फायनल मिनिटमध्ये जाईल आणि बाकी सगळे 9 मुलं परत आणि बाहेर पडतील आणि तिकडं जवळजवळ 60 मुलं ही बाहेर पडतील फिजिकल मधनं. ही वस्तुस्थिती आहे, हा रेशो आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचा सगळे विचार कर आणि मग स्वतःला प्रिपेअर कर. अजूनही वेळ आहे, अजूनही सांगतोय, आत्ता सध्या खेळ हा माइंडसेटचा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये
तू किती प्रॅक्टिस केलायस, काय केलायस, कशा पद्धतीने केलायस, सगळं तुझ्या पाठीवरती ठेव. अजिबात कुणाला सांगत बसू नकोस आणि समोरच्याला कधी ग्रेड समजू नकोस बस. कारण की तो 2 दिवसाचा प्रॅक्टिस मधला असेल आणि जर मी जसं बोललो की सगळं कॉपी शूज वगैरे ह्या त्या सगळं घालून आला असेल आणि तू घाबरलास, 1% जरी घाबरलास तर तुझा शॉर्टपुट जाणार नाही, 100 मीटरची स्प्रिंट जाणार नाही, 800 मीटर मारणार नाही, 1600 मीटर पूर्ण कव्हर होणार नाही. आणि मग सर माझं ग्राउंडवर असं होतं आणि माझं ग्राउंडवर तसं होतं आणि मला ग्राउंडवरती असे पडले, नाही चालणार अजिबात. ही कारणं तू तुझ्या परिस्थितीला, ही कारणं तू तुझ्या बापाला, ही कारणं तू तुझ्या कोचला देऊ शकत नाहीस. समजलं काय म्हणतोय? त्यामुळं अजूनही सांगतोय की शेवटच्या दिवसामध्ये गुरु, कोच किंवा तुमचे जे काही आईबाप असतील त्यांचा विचार कर आणि मग जा त्या ग्राउंडमध्ये आणि असा कार्यक्रम कर की गुलाल हा तुझ्या नावाचाच लागला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं काही गोष्टी आहेत की काही मुलांचे प्रश्न होते की शेवटच्या टप्प्यामध्ये सर खचल्यासारखं वाटतंय, अशा मुलांसाठी सांगतोय की तुमच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे, लक्षात ठेवायचं. फक्त स्वतःला कमी समजू नको मैदानात, नाहीतर मग समोरचा तुझ्यावरती वरचढ होऊन विजय मिळवणार म्हणजे मिळवणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्याला जरा सुद्धा 1 सेकंड सुद्धा भनक लागू देऊ नकोस की मी घाबरलोय. तुझ्या डोळ्यामध्ये पण तेवढीच आग पाहिजे की तो सुद्धा घाबरला पाहिजे, लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा, ज्यावेळी आम्ही मैदानात असायचो त्यावेळी लक्षात ठेवायचं आमच्या डोळ्यातली रागानच समोरचा गार व्हायचा, लक्षात ठेवायचं. त्यामुळे एक स्किल आहे की प्रतिस्पर्धीला कशा पद्धतीनं जिंकायचं किंवा त्याच्यावरती कशा पद्धतीनं मात करायची आणि आपण मेडल मारायचं किंवा आपण वर्दी मिळवायची, या गोष्टी सगळ्या तुमच्या डावावरती असणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं 3 राऊंड मारलायस, त्या 4थ्या राऊंडमध्ये लक्षात ठेव, परत सांगतोय, तुझ्या बापाची, तुझ्या कोचची, तुझ्या आईची, तुझ्या समाजाची, तुझ्या घराची जीत आहे, तुझ्या संपूर्ण पुढच्या पिढ्यांची जीत आहे, लक्षात ठेवायचं. सो एवढा मोठा संघर्ष केल्यानंतर या सगळ्यांना हरवायचं की वर्दी मिळवायची हे तू बघायचंस. आणि 2 गोष्टी याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहेत की सगळ्यांना जिंकवता येते फक्त एका यशानं, फक्त एका वर्दीनं, लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर पूर्ण संघर्ष संपला जातोय आणि वर्दी एकदा अंगावरती आली की विषय संपला, दुनिया सलाम ठोकायला तयार आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं अजिबात खचू नकोस, अजिबात स्वतःला कमी समजू नकोस. 100% यावेळी तू जिद्दीनं आणि ताकदीनं स्वतःच्या स्वबळावरती 100% वर्दी मारणार आहेस, एवढं मला माहिती आहे. युट्यूबवरची असू देत, ऑनलाईन बॅच असू दे, ऑफलाईन असू दे आणि कुठलीही असू देत, तुमच्या सगळ्यांसोबत मी समोर आहे. अजूनही सांगतोय की तुम्हाला जरा जरी कमी वाटत असेल काय तर 100% 2 मिनिटं फक्त समोर या, एवढा पेटवतो की जीत झाल्याशिवाय येणारच नाही, लक्षात ठेवायचं. सो पाठीमागच्या हिस्ट्रीच आमच्या सांगतात की फिजिकलला गेलेलं प्रत्येक पोरग हे विजयानं आलेलं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे अजूनही सांगतोय की समोर सगळ्या गोष्टी आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये अजिबात चुकीचं काय वागू नकोस. गुरुवरती विश्वास, त्यांनी केलेली जी हार्डवर्क आहे, आता मीही सांगतोय 17 महिने ग्राउंडमध्ये आहे. एक पावसाळा, एक उन्हाळा, आता हिवाळा सुद्धा सोचतोय. सकाळी 5-5:30 उठल्यापासून फिजिकलला आहे आणि दिवसभर फक्त रात्रंदिवस पोरं आपली कशी जिंकतील याच्याच विचारांना आपल्याला छळलेला, लक्षात ठेवायचं. कधी कधी बेडवरनं रात्री उठून बसतोय की निकाल लागणारा टीएचा झोप लागत नाही, निकाल लागणारा अग्निवीरचा झोप लागत नाही, निकाल लागणारा पोलीस भरतीचा झोप लागत नाही. आपलं पोरग्याचं काय होईल आणि कशा पद्धतीने तो जिंकेल आणि कदाचित तो हारला तर ती हार ती तिची एकट्याची नसेल, ती हार त्याच्या गुरुची, त्याच्या कोचची, त्याच्या आई वडिलांची, त्याच्या कुटुंबाची, सगळ्यांची असेल. आणि मग कुठंतरी तो मुलगा सुद्धा कमी पडला असेल 100%. कारण की वारंवार सांगतोय, आजही सांगतोय की ग्राउंडवरती सांगतोय 100% द्या, ते 100% तुमचे प्लस होतील. कमीत कमी 99% जर झालं तरी 44 मार्क 42 जरी झालं तर तू सेफ झोन मध्ये लक्षात ठेवायचं आणि तिथंच जायचं. आपल्याला असा नाही की 50पैकी 50च पाहिजे, 50पैकी 42 44 जरी पडले तरी इनफ आहेत. पण लेकीला सगळ्यात सगळा वजावाटा काढता येतो. फक्त प्लॅनिंगनं सगळ्या गोष्टी करा, फक्त आणि फक्त प्लॅनिंगनं सगळ्या गोष्टी करायच्या. समजलं काय म्हणतोय? सो एकंदरीत शेवटच्या टप्प्यामध्ये आहात, शेवटचे 5-6 दिवस आहात, अजिबात मागे सरू नका आणि ही मोहीम फत्ते करायची, लक्षात ठेवायचं. सो तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचं एक शेवटचं टप्प्यातले मार्गदर्शन केलेलं आहे. आवडलं असेल तर 100% लाईक शेअर करा. त्याच पद्धतीने चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुमचं फिजिकल वगैरे चांगलं असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एक PDF बॅच आणलेली आहे. त्याच्यामध्ये 15,323 प्रश्न आहेत आणि एकत्रित 36 जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये जवळजवळ 2100+ पेजेस पानांचा समावेश आहे, लक्षात ठेवा. सर्वच्या सर्व विषय याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, त्याचप्रमाणे JKGS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिल्या. त्याच पद्धतीनं अतिसंभाव्य प्रश्न असतील. 1986 पासून ते 2024-25 पर्यंतचे वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रश्न सुद्धा ह्या पेपरमध्ये किंवा ह्या प्रश्नसंचमध्ये आपण घेतलेल्या, लक्षात ठेवा. पाठीमागच्या भरतीमध्ये
2022-23ला 4,500चा ठोकळा होता, तर त्यावेळी 53 प्रश्न आलेले होते आणि यावेळी 80+ प्रश्न हे पेपरला असणार आहेत. सो अतिशय महत्त्वाचा एकही घटक नाही सोडलेला, एकही काही प्रश्न वगैरे सोडलेला, एकही विषय सोडलेला आहे. सगळेच्या सगळे प्रश्न याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत, लक्षात ठेवा. सो ही PDF चे रेट आहे 799 रुपयाची PDF तुम्हाला आज मिळते 399 रुपयाला. आजच्या आज 399 रुपयाला भेटणार आहे. सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायरेक्ट प्लॅन PDF सुद्धा यासोबत मोफत भेटणार आहे. याच प्राइसमध्ये 399 रुपयाला तुम्हाला सगळंच भेटणार आहे. 15,323 प्रश्नांचं प्लस 99 रुपयाचा डायरेक्ट प्लॅन सुद्धा याचमध्ये भेटणार आहे. सो एकंदरीत हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला आज हवं असेल तर लवकर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. 5 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमच्या हातातल्या मोबाईलवरती ही सगळी PDF भेटून जाणार आहे. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय. शेवटी लक्षात ठेवा, ज्यावेळी वर्दी मिळेल त्यावेळी हक्काने एक मेसेज करा की सर 100% वर्दीवरती विराजमान झालेलो आहोत आणि आपलं कष्ट आपल्याला यशाच्या रूपात मिळालेलं लक्षात ठेवा. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.